मित्रांनो नमस्कार. आज मी आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. शक्यतो हा व्हिडिओ स्त्रियांसाठी आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जे बोललो आहे ते माझं पर्सनल मत आहे. हे जो आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा विषय आहे. म्हणजेच ज्या स्त्रियांना वाटतं की आपण इतर ठिकाणी अफेअर केलं पाहिजे त्यांच्यासाठी आहे. तर आपलं आजचं विषयाचं नाव आहे स्त्रियांनी नवऱ्याव्यतिरिक्त इतरांशी शारीरिक संबंध केले पाहिजे की नाही. म्हणजेच नवरा असूनही बाहेर अफेअर केलं की नाही पाहिजे किंवा केलं पाहिजे याविषयी आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्ही असं म्हणत असाल की डॉक्टर त्र्यंबक असं का बोलतात की स्त्रियांनी बाहेर अफेअर केलं पाहिजे. याचं पाठीमागचं कारण समजून घ्या. समजा पुरुषांबाबत बोलतोय. एखादा पुरुष असो किंवा अनेक पुरुष असो, तुमच्या लिंगामध्ये खूप ताठरता येते. तुम्हाला त्यामुळे शारीरिक संबंध करू वाटतात. तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप सक्षम आहात, पण सक्षम असूनही तुम्हाला जेव्हा शरीर संबंध करण्याची इच्छा होते त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बायकोने शरीर संबंध करून दिले पाहिजेत. पण तुम्हाला जर ती शरीर संबंध करून देत नसेल तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्त्रीशी आपली शारीरिक भूक भागून शरीर संबंध करता म्हणजे करता. तसेच तुम्ही पूर्ण निरोगी आहात म्हणून तुमच्या लिंगामध्ये खूप ताठरता येते, म्हणून तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास नाही, म्हणून तुम्ही बाहेर शरीर संबंध करू शकता. आता ह्या उलट मला सांगा, प्रत्येक स्त्रीने नवरा केलेला असतो. कशासाठी केलेला असतो? तर आपला नवरा आपली शारीरिक भूक भागवेल. पण जर आपल्या नवऱ्याच्या लिंगामध्ये ताठरताच येत नसेल, तो शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल, तो शारीरिक संबंध करू शकत नसेल, तर त्या बाईने काय केलं पाहिजे? तर माझं सरळ मत आहे, तिने इतर पुरुषाशी शरीर संबंध ठेवले पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. पृथ्वी तलावावरील सर्वात जर महत्त्वाचा, तसे सर्वच प्राणी महत्त्वाचे आहेत, पण सर्वात जर आज बुद्धिमान प्राणी असेल, महत्त्वाचा प्राणी असेल तर आपण आहोत. आणि आपल्यासाठी शरीर संबंध म्हणजे संभोग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जण काम हे पैसा कमवण्यासाठी जरी करत असले, आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी जरी करत असले, तरी सर्वात शेवटचा उद्देश म्हणजे सुरुवातही आणि अंतिमही आणि मध्येही शरीर संबंध आहेत. जर एखादा व्यक्ती आपल्या बायकोबरोबर शरीर संबंध करत नसेल तर तिने काय केलं पाहिजे? तर माझं सरळ मत आहे, जर काही कारणास्तव तुमच्या नवऱ्याचं लिंग उठत नसेल तर तुमचे ज्याही व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध आहेत त्याचं जर लिंग उठत नसेल तर तुम्ही सरळ इतर पुरुषाबरोबर शरीर संबंध करून आपल्या शरीराची भूक भागून घेतली पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याचं लिंग उठत नसेल व तुम्हाला जर असं शरीर संबंध करू दुसऱ्याशी वाटत नसेल तर ती तुमची मर्जी आहे. कारण की ज्याच्या त्याच्या हा मर्जीचा विषय येतो. पण माझं असं मत आहे की आपण समाजामध्ये पाहतो अनेक स्त्रिया नवरा असूनही इतर परपुरुषाशी शरीर संबंध ठेवतात. याचं बऱ्यापैकी कारण म्हणजे काय असतं की अनेकांच्या नवऱ्याच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. अनेकाच्या नवऱ्याच्या लिंगामध्ये म्हणावं अशी ताठरता येत नाही किंवा अनेकांच्या बायकांची शारीरिक भूक ही आपापल्या नवऱ्यापासून भागवली जात नाही. मग अशा वेळेस अनेक लोक पैशासाठी पण शरीर संबंध ठेवतात किंवा इतर स्वार्थासाठी संबंध ठेवतात. पण बऱ्यापैकी स्त्रिया हे इतर पुरुषाकर अट्रॅक्ट होण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आपल्या नवऱ्यामध्ये असलेली कमजोरी. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी गोष्ट बोलतोय हे पुरुषांच्या मनाला लागणारी गोष्ट आहे. पण एकच सांगतो, तुमच्या लिंगामध्ये ताठरता नसेल तर व तुमच्या बायकोचे बाहेर अफेअर असेल, तुम्हाला माहीत असेल,
तुम्हाला या गोष्टी तुम्हाला वाईटही वाटत असेल तर वाईट वाटून बिलकुल घेऊ नका. याचं कारण काय आहे? जर तुमच्यातच दोष आहे तर तिने काय केलं पाहिजे? तुम्हाला जर असं वाटतंय की आपल्या लिंगामध्ये थाटारता येत नाही तर मित्रांनो उपचार घ्या. तुमचं लिंग पूर्ण मेलेलं असू द्या, म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल ताठरता नसू द्या किंवा थोडीफार ताठरता येत असेल, तुम्ही शरीर संबंध करण्यास सक्षम नसाल तर मी डॉक्टर त्र्यंबके आहे. एक वेळ मला येऊन दाखवा. मित्रांनो, मी तुम्हाला 100 ने 1000% गॅरंटी देतो. तुम्हाला कितीही लैंगिक समस्या असू द्या, मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेल, म्हणजे काढेल. मित्रांनो, तुम्ही पहा, तुम्ही माझे यूट्यूबचे व्हिडिओ पहा, त्यावेळी तुम्ही कमेंट पहा, तुम्हाला सर्व गोष्टी पॉझिटिव्ह दिसतील. मित्रांनो, मी एक साधारणतः मिरजगाव येथे आशिष हॉस्पिटल नावे 10 वर्षापासून एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. आम्ही पेशंटच्या पूर्ण तपासण्या करून ट्रीटमेंट करतो. आम्ही अंदाजे कोणाला काही देत नाहीत. व्यवस्थित औषधोपचार करतो, व्यवस्थित काउन्सिलिंग करतो, व्यवस्थित सोनोग्राफी करून घेतो, व्यवस्थित ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन करून घेतो, मगच पेशंटला उपचार करतो. ज्यावेळेस आपल्याला कळतं की कशामुळं काय प्रॉब्लेम झालेला आहे तर बरं करणं एकदम मित्रांनो सोपं जातं. तुम्ही ऑल महाराष्ट्रात कुठेही जावं, तुम्हाला खात्रीशीर उपचार करणारा कोणताही डॉक्टर दिसणार नाही. अनेक लोकांनी अनेक डॉक्टर उपचार घेतले आहेत, फक्त पैसेच वाया गेले आहेत. अनेक डॉक्टर लोक मोठमोठ्या गप्पा मारतात, मोठमोठे आश्वासन देतात, पण पेशंट बऱ्या करण्यामध्ये झिरो. मित्रांनो, अशा लोकांच्या नाद्या लावून पैसे वाया घालणार. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, तुम्ही फक्त एक वेळ माझ्याकडे या. आणि आपली जर बायको बाहेर अफेअर करत असेल, तुम्हाला दुःख होतं आहे, मला समजतं आहे, पण तिची पण मजबुरी आहे. कारण की तरुणपणामध्ये शरीर संबंध जर झाले नाहीत तर आपलंही मन अस्वस्थ होतं, स्त्रीचंही मन अस्वस्थ होतं. कारण की तिच्या शरीरातील हार्मोन्स हे तिला व्यवस्थित झोपून देत नाहीत. ते अस्वस्थ होऊन जाते. जसं ज्यावेळेस आपल्याला शरीर संबंध करू वाटतात त्यावेळेस संबंध केल्याशिवाय आपलं स्वास्थ्य लाभत नाही. आपलं खूप लिंग उठले पण जर बायकून करू नाही दिलं तर माणूस बेचैन होतो. कारण की ती शरीराची खूप आवश्यकता आहे. कारण यातूनच मानवाचा जन्म झालेला आहे. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, तुमची जर बायको अफेअर करत असेल तर याचा दोष मी तुमच्यावर टाकेन. कारण की तुमच्या लिंगामध्ये बिलकुल पॉवर नाही आहे. तुम्ही तिची बिलकुल शारीरिक भागवत नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बायकोने बाहेर अफेअर नाही केलं पाहिजे, उपचार घ्या. आणि उपचारांती सर्व गोष्टी शक्य आहेत. मित्रांनो, हा काय आजार नाही आहे. ह्या आपल्या शरीराच्या काही गोष्टी, काही आजार व आपण लावून घेतलेलं वाईट सवय याचा परिणाम आहे. लिंग हा आपल्या शरीराचाच एक महत्त्वाचा ऑर्गन आहे. त्याला व्यवस्थित ठेवणं आपलं काम आहे. आणि तो हमेशा चार्ज असणं, त्याची बॅटरी फुल असणं खूप गरजेचं आहे. जेव्हाही आपण शरीर संबंध करायला जाऊ त्यावेळेस आपल्या लिंगामध्ये ताठरता आली पाहिजे. आणि जर येत नसेल तर हे आपल्यासाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे एकच सांगतो, लिंग उठत नसेल तर उपचार घ्या. स्क्रीनवर फोन नंबर दिलेला आहे. माझे जे असिस्टंट आहे त्यांच्याशी कॉल करा. कधी यायचं विचारा, किती खर्च येईल ते विचारा, संपूर्ण ॲड्रेस विचारा, डॉक्टर आज अवेलेबल आहे की नाही हे विचारा. मी मित्रांनो रोज अवेलेबल असतो 12 ते 5. फक्त माझं संडेला हॉस्पिटल क्लोज असतं. शक्यतो मी 99% सुट्टी घेत नाही. कारण की माझ्याकडं खूप गरजू पेशंट लोक येतात. मित्रांनो, माझं नाव महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे. माझ्याकडं खूप ब्रँडेड लोक येतात, सामान्य लोक येतात, मध्यमवर्गीय येतात. आणि महाराष्ट्रामध्ये मी सर्वात इमानदार डॉक्टर असल्या कारणाने माझ्याकडे खात्रीशीर लोक उपचार घेण्यासाठी येतात, उपचार घेऊन जातात व कायमचे बरे होऊन जातात. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला माझं वैवाहिक जीवन हे चांगलं गेलं पाहिजे, माझी बायको माझ्यापासून समाधानी झाली पाहिजे, तिने परपुरुषाचा किंवा दुसऱ्या पुरुषाचा विचार नाही केला पाहिजे तर उपचार घ्या. मित्रांनो, आपल्यासाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्या बायकोचं बाहेर अफेअर आहे म्हणून. अनेक नवऱ्यांना माहीत असतं पण काहीच करू शकत नाही. याचं कारण काय? आपली असलेली कमजोरी. आपण मित्रांनो मर्द आहोत,
आणि उपचाराअंती मर्दपणा हा कायमस्वरूपीचा राहतो. पुरुष हा कितीही वर्ष शरीर संबंध करू शकतो. त्यामुळे आपलं मन जर मेलेलं असेल तर मी जागृत करण्याचं मी काम करतो. लिंगामध्ये ताकद आणण्याचं मी काम करतो. घाबरू नका. फक्त एकच मनाशी बोला, अरे माझ्या पाठीमागे डॉक्टर त्र्यंबके आहे ना. बिलकुल घाबरू नका. खात्री देतो तुम्हाला मी बरं करेल म्हणजे बरं करेल. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट पिंपळजवळ, तालुका जत, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. जर तुम्हाला काही शारीरिक अडचण असेल तर स्क्रीनवर फोन नंबर दिला, त्याच्यावर कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या व उपचार घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल व चॅनल सबस्क्राईब केल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन ऑन करा व असंच चॅनल पाहत चला. असं सहकार्य राहू द्या. रजा घेतो. नमस्कार.